की मनोजदादांना या ठिकाणी लाखो नाही कोटी रुपये देऊन मॅनेज केलं असतं की या ठिकाणी ते कधीच मॅनेज झाले नाहीत आणि होणार नाहीत की मनोजदादा या ठिकाणी कधीही माघार घेणार नाहीत आणि आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे। पण आज त्यांची घरची परिस्थिती जर बघितली तर बिकट आहे। तर माणूस विकला नाही तर 100% टिकला जाऊ शकतो। एक नंबर आम्ही छत्रपतीला प्राधान्य देतो आणि 2 नंबर मनोज जरांगे पाटलाला प्राधान्य। छत्रपती महाराजांच्या नंतर जरांगे साहेबांचा फोटो नक्कीच आमच्या घरात राहील। आज आम्हाला न्याय द्यायचं काम केलं असेल तर फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांनीच केलंय। तर मनोजदादा जरांगे पाटील पुढची पिढी असेल त्या पुढच्या पिढीला न्याय कोणी दिला असेल तर मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलाय। आम्हाला राजकारणाचं काय घेणं देणं नाही। पुढची पिढी तुम्हाला नाही घडणार। या राज्यातील सगळ्या मराठा राज्यकर्त्यांनी या समाजाचा फक्त फायदाच घेतलाय। अवतळतळही शिक्षण करून उपयोगच व्हायला नाही। आतापर्यंत 100% प्रामाणिक नेतृत्व आहे। 100% जरांगे पाटलाचं नेतृत्व प्रामाणिक आहे। म्हणूनच हे सरकार सोडून मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे। जरांगे पाटलाला आता कुठलंही पद काही नसताना समाज एवढा डोक्यावर त्यांना घेतो म्हणजे फक्त सच्चा माणूस आहे जरांगे पाटील म्हणूनच। आणि मराठा समाजाला पूर्ण आरक्षणाची तळतळे म्हणून मराठा समाज एवढा एक वाटलेला आहे। निघाले होते पण त्याच्यातले काही जे आता आमचा मराठा समाज होता काही थोडे सरकारमध्ये मॅनेज झाल्यामुळे ते मोर्चे गप राहिले। पण आता जरांगे पाटला सारखा सच्चा कार्यकर्ता मॅनेज होणार नाही म्हणून एवढा समाज त्यांच्या पाठीमागे मनोजदादा मॅनेज होत नाही ना त्याच्यामुळे बाकीच्यांची जळायला लागली जास्त। या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यावरती आणि आमच्या मनोजदादावरती पूर्ण या ठिकाणी आमच्या नेत्यावरती आणि आमच्या मनोजदादावरती आमचा पूर्ण विश्वास आहे की आमचा जो नेता आहे हा छत्रपती आहे। आणि जसं आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्याचे किंवा पूर्ण देशाचे कुलदैवत या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी मानतो तसंच आम्ही या ठिकाणी मनोजदादा जरांगेंना मानतो की या ठिकाणी ते कधीच मॅनेज झाले नाहीत आणि होणार नाहीत। पूर्ण 100% या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी माहिती आहे की मनोजदादा या ठिकाणी कधीही माघार घेणार नाहीत आणि आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे। आत्ता जर तसं जर बारीक पाहिलं असतं की मनोजदादांना या ठिकाणी लाखो नाही कोटी रुपये देऊन मॅनेज केलं असतं। पण या ठिकाणी मनोजदादांना एकही रुपये त्यांच्या आजची घरची जर परिस्थिती पाहिली असती तर त्यांचे आज कोट्यवधी रुपये घेऊन ते शांत बसले असते। पण आज त्यांची घरची परिस्थिती जर बघितली तर बिकट आहे। आणि मग जर समजा एवढा सर्वसामान्य माणूस आमच्या बरोबर आहे मराठा समाजाबरोबर आहे तर आम्ही त्यांच्याबरोबर का नाही राहावं? तुम्ही आम्हाला कितीही प्रश्न विचारा तरी आम्ही मनोजदादा बरोबर आहोत, मनोजदादा बरोबर राहणार आहोत। आणि आम्हाला इथून पुढं आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण आमचे आतापर्यंत की कुणबीचे दाखले आहेत आणि सर्व आमचे सगळे सोयरे आम्हाला सगळे सोयऱ्यांबरोबर मनोजदादांबरोबर ती आम्ही बरोबर आहेत आणि आम्हाला सगळे सोयऱ्यांबरोबर ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही आमची मागणी आहे। जरांगे पाटलांनी आजचे जे वातावरण चाललंय ह्यात फक्त एवढं दावून दिलं की माणसाच्या निस्वार्थपणा जर असला तर माणूस विकला नाही तर 100% टिकला जाऊ शकतो। एवढं त्यांनी दावून दिलं ह्यातच आम्ही जिंकलो। छत्रपतीची तुलना करणं योग्य नाही पण छत्रपतीच्या नंतर जरांगे पाटलाच्याच आमच्या घरांनी फोटो लागते ना आरक्षण आम्हाला मिळाल्याच्या नंतर। छत्रपती एक नंबर आम्ही छत्रपतीला प्राधान्य देतो आणि 2 नंबर मनोज जरांगे पाटलाला प्राधान्य देतो। बाळासाहेब ठाकरे आणि मनोज जरांगे। आमचं असं म्हणणं आहे ऐका ना आमचं असं म्हणणं आहे आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावत नाहीत पण जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय। आम्ही असं म्हणत नाही की कुणाच्या आरक्षणाला धक्का लावून आम्हाला आरक्षण द्यावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून 100% शिवाजी छत्रपती महाराजांबरोबर सर्व जातीय सलोखा आज बी जर बघितलं तर वरचे ज्यावेळेस राजकारणी लोक आहेत ते एकमेकात भांडणं पिटून देतात पण आम्ही आज जसं जर पाहिलं तर आमच्या या ठिकाणी आमच्या बरोबर ओबीसी बांधव आहेत, नावी बांधव आहेत, सर्व समाज आमच्या बरोबर आहे। फक्त ह्यात राजकारण वरच्या राजकारणी लोकांनी राजकारण केलंय म्हणून या ठिकाणी हे सगळं ही केलेले म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की बाकीचे बी लोक आमच्या बरोबर येतं आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये आमचं बी म्हणणं आहे।
पण आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला मिळावं आणि आम्ही छत्रपतींची तुलना 100% जरांगेबरोबर करणार नाही तर पण जरांगे साहेब म्हणजे छत्रपती महाराजांच्या नंतर जरांगे साहेबांचा फोटो नक्कीच आमच्या घरात राहील हे तुम्हाला आज ठामपणे सांगतो. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास आहे का नाही समाज, ह्या समाजावर इतक्या दिवस अन्याय झाला. आम्हाला कोणत्याही समाजाबद्दल बोलायचं नाही, सर्व समाज आमचाच आहे. परंतु आमच्या मुलांना शिक्षणात असन बाकी दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत, ह्याच्यात आरक्षण नाही. हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे पटवून कुणी दिलं असन तर फक्त तुम्हाला म्हणतो राज्यकर्त्यांनी दिलं नाही, हे फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनी हे तुम्हाला बिंबिवलं. आज जो समाज आहे त्यांच्यावर प्रेम करणारा समाज आहे. आज आम्हाला न्याय द्यायचं काम केलं असन तर फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनीच केलंय. त्याच्यामुळे आमच्या हक्काचं जरांगे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगडावर रायगडाच्या नंतर शिवाजी जर फोटो शिवाजी महाराजांच्या नंतर फोटो कोणाचा असन घरात फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचाच राहील, कारण ते सगळं न्याय द्यायचं काम आज त्यांनी केलेलं आहे. मला सांगा, हा समाजावर इतके दिवस अन्याय झाला त्यावेळेस कुणी का बोललं नाही? हे राज्यकर्ते बी बोलले नाहीत ना, आमचेच मराठी असून बोलले नाहीत. आज तुम्हाला सांगतो ह्या व्यक्तीनी हे आमच्यासाठी देवच आहे. आज छत्रपतीनंतर जो दुसरा कोण देव असन तर मनोज दादा जरांगे पाटील. पुढची पिढी असन त्या पुढच्या पिढीला न्याय कोणी दिला असन तर मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलाय. त्याच्यामुळं हा युवक असन, शेतकरी असन, सगळ्या स्तरातील शेतकरी असन, मराठा बांधव असन, दीन दलित असन, हा मनोज दादा जरांगे पाटलांचे पाय धुवून पाणी पिन इतकं त्यांचं उपकार आहेत आमच्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांना ओबीसी ह्याच्या अगोदर सुद्धा मराठी समाजात काय लोकांना मिळाले, पण त्या खालच्या समाजाचा कोणी विचार केलाय? ह्या राज्यकर्त्यांनी केलाय? नाही केला. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो राजकारण ही बाजूला राहील, परंतु प्रथम आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे हा समाज राहील. आम्हाला राजकारणाचं काय घेणं देणं नाही. पुढची पिढी तुम्हाला नाही घडणार. एक तर आरक्षण सगळ्यांना मिळलंय पण आमच्यावरच अन्याय झाला. तुम्हाला एक सांगतो, मनाची थांबा, हा समाज जागरूक होईल, हा शिक्षणात अग्रेसर राहील आणि हा समाज आपल्या पाठीमागे राहणार नाही. त्याच्यामुळे जाणून बुजून इतक्या दिवस तुम्हाला ह्या समाजावर अन्याय झालाय. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो सगळ्यांनी आपल्या पोळ्या बाजून घेतल्यात आणि हा समाज अंधारात ठेवलाय. एक मला कोणत्याही राजकीय व्यक्ती एका व्यक्ती बोलायचं नाही, ह्या राज्यातील सगळं मराठा राज्यकर्त्यांनी ह्या समाजाचा फक्त फायदाच घेतलाय आणि त्यांना एक करायचं काम फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनी केले. आम्हाला कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोलायचं नाही. हा गरजवंत मराठा समाजांचा लढा आहे आणि हा शेवट होईल आणि आरक्षण मिळेल हे आमचं हृदय सांगतंय. नाही कुणाच्या बापाचं.